गोकुळाष्टमी म्हणजे श्रीकृष्ण भक्तांना चालून आलेली पर्वणीच। श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रात्री 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून या तिथीला श्रीकृष्ण अष्टमी म्हणतात। या दिवशी वासुदेव देवकी कंसराजाच्या बंदिवासात असताना रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा गोकुळात जन्म झाला, म्हणून तो दिवस गोकुळाष्टमी म्हणूनही ओळखला जातो। संपूर्ण भारतात गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। श्रीकृष्ण श्रीमंत घरात जन्मला, परंतु लहानपणी त्याच्या गरीब मुले, गोपाळ, सवंगडी ज्यांना दूध दही मिळत नसे, तेव्हा श्रीकृष्ण आपली व सर्व सवंगड्यांची शिदोरी एकत्र करून तो काला सर्वजण खात असत। रात्री 12 वाजता गोकुळाष्टमीला श्रीकृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात, म्हणून या दिवशी उपवास केल्याने वर्षातील 12 एकादशा केल्याचे फळ मिळते। शहरातील 14 चौक वाड्यातील श्रीकृष्ण मंदिर महानुभाव पंथ यांची पंढरी म्हणून ओळखली जाते। सिन्नर शहर हे पुरातन व मंदिरांचे शहर आहे। यादव वंशातील भिल्लम राजाने हे मंदिर बांधल्याचे ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळते। त्यास भिल्लमगड या नावाने ओळखले जात होते। येथील मंदिरात श्रीकृष्णाच्या मंदिरात एकमुखी दत्त मंदिर म्हणूनही ओळखली जाते। अमावस्या व पौर्णिमेला चंदनाची उटी लावली जाते। नवरात्र, दत्त जन्मोत्सव, चक्रधर स्वामी पुण्यतिथी, जन्माष्टमी उत्सव या ठिकाणी उत्साहात साजरी केली जाते। गोकुळाष्टमीला तर येथे भक्तांचा मोठा मेळा भरतो। या दिवशी मंदिरामध्ये श्रीकृष्ण व गादीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी असते। गोकुळाष्टमीला भव्य मिरवणूक काढली जाते व दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात। या श्रीकृष्ण मंदिरामुळे सिन्नरच्या इतिहासाला एक आगळेच मोठेपण प्राप्त झाले आहे। SN न्यूज साठी प्रशांत सोनवणे।